नमस्कार, मी किरण सोनवणे, तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। छत्रपती संभाजीनगर सिडको येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अयोध्या नगर पंडित सुपर शॉप जवळ एक हात मदतीचा क्रांती कामगार संघटना व आपली माणसं फाउंडेशन यांचे संस्थापक अध्यक्ष श्री माननीय कैलास नागोराव बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिवशाही महिला बाल विकास अंगणवाडी अध्यक्ष रेणुकाताई जोशी व छत्रपती संभाजीनगर काँग्रेस आयचे पदाधिकारी श्री माननीय ज्ञानेश्वर ढेपे व छत्रपती शाहू महाराज संस्थापक अध्यक्ष सुनीलजी मस्के, नागोराव बनकर, अनिल बनकर, कैलास कांबळे, संतोषजी पवार, आनंद घनवट, विजयजी बोचरे, मयूर बनकर, अनिकेत बनसोडे, भीमराज जाधव, आशा पंडित, कावेरी बनसोडे, मंगल गांजकर, रोहिणी वाहुळ, पूजा वाघमारे, जोराबी पठाण, पंचफुला वाघमारे, वैशाली कांबळे, नंदिनी जाधव, कोमल जाधव, सत्यभामा पवार, कांचन शेळके, राधा सालपे, दीपाली भोसले, अनिता त्रिभुवन, सविता फोलाने, पुष्पा लोंधे, मनीषा वनारसे, परियागा नजन, लता बनकर, मीरा बनकर, लता खाडे, हिरा पल्लाळ, सोनाक्षी गांजकर, रितिका कडभाणे, प्रतिभा चौतमल, समीक्षा लोवे, अर्चना काटे, सीमा खिल्लारे, कावेरी गायके, सविता नरवडे, कविता प्रधान, प्रतिमा गायके, रुक्मण गोरे, सारिका वाघ, चंदाबाई वसांतकर, नीता पाटील, कावेरी मते, वंदना जगताप, प्रतिभा प्रयाग, मंजू सुरडकर, सुनीता जाधव, सत्वशील बनकर, उषा क्षीरसागर, गणेश सालपे, रेखा वाघ, नीता पाटील, कावेरी मते, वंदना जगताप, प्रतिभा प्रयाग, मंजू सुरडकर, सुनीता जाधव, सत्वशीला बनकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती। माननीय एक हात मदतीचा नमस्कार, माझं नाव कैलास बनकर, माझी आपली माणसं सेवाभावी संस्था या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष व आमची एक हात मदतीचा क्रांती कामगार संघटना या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा मीना कैलास बनकर यांच्या माध्यमातून सर्व शहर ग्रामीण भाग यामधील बेरोजगार महिला यांना सक्षमीकरण करून त्या महिलांना बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून आज आम्ही शासनाच्या विविध योजना खेडोपाडी ग्रामीण शहरी या भागात पोहोचत आहोत। आणि त्यानंतर आज जो कार्यक्रम आमच्या या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे, आज बरेच काही महिलांनी शेकडो महिलांनी या ठिकाणी आज आपली माणसं फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी स्वतःची पदनियुक्ती व पद घेऊन त्यांनी आज या ठिकाणी मोठा मान सोहळा गर्वाचा कार्यक्रम करून या ठिकाणी मोठं सक्षमीकरण मी आज या महिलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशा दाखवून माझ्या संस्थेचे व आपली माणसं फाउंडेशन माध्यमातून व एक हात मदतीच्या क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना मी आज खेडोपाडी शहरात गाव गल्ली बोळात आम्ही पोहोचत आहोत आणि शासनाच्या विविध योजना आज गोरगरीब लोकांना याचा फायदा मिळत आहे। आज रोजी आज बरेच काही महिलांना बेरोजगार युवक युवती व तरुण मुलं मुली व महिला यांना आमच्या संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे। त्यानंतर एक हात मध्ये क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून जे बांधकाम क्षेत्रावर जे माती काम करतात कामगार मजूर लोक जे आहेत त्यांची मुलगी 20 वर्षाची असेल त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये आम्ही मिळवून दिलेले आहेत। त्याच्यानंतर एखादी महिला गरोदर आहे त्या डिलिव्हरीसाठी 15,000 ऑपरेशनसाठी 20,000 रुपये आम्ही त्यांना मिळवून दिलेले आहेत। त्यानंतर कामगारांचे जे मुलं आहे पहिल्या वर्गापासून 7व्या वर्गाला जे मुलं शिक्षण घेत आहेत तर त्या मुलांना
पहिलीपासून 7वीपर्यंत 2,500 रुपये 7 वर्षापर्यंत मिळवून दिलेले आहेत. त्याच्यानंतर 8वी 10वी 5,000 रुपये, 10वी ते 12वीच्या मुलांनी 50% रिझल्ट घेतलेला आहे. त्या मुलांना 10वी 12वीच्या मुलांना 10,000 रुपये आम्ही मिळवून दिलेले आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी ग्रॅज्युएशन पूर्ण पक्क झालं मुलांचं आणि त्या मुलांना उमेद आहे डॉक्टर इंजिनियर बनण्याची, ते MBBS पुरं कंप्लीट करण्यासाठी 1 लाख रुपये आम्ही त्या बेरोजगार कामगारांच्या मुलांना आम्ही मिळवून दिलेले आहे. त्याच्यानंतर एखादा मुलगा इंजिनियर व्हायच्या तयारीत आहे, त्याच्याकडे पैसे नाहीये, त्या इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून त्या मुलाला 60,000 रुपये आम्ही आमच्या एक हात मदतीच्या क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून त्या मुलाला मिळवून दिलेले आहेत. असे विविध योजना आम्ही या कामगार संघटनेच्या माध्यमातून यांना मिळवून दिले आहेत. त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्र म्हणजे माती काम करतात महिला पुरुष वगैरे, यांना गृहोपयोगी संसार भांडी ही सुद्धा आम्ही त्यांना मिळवून दिलेली आहे. त्याच्यानंतर विषय असा आहे की जे आज आपण तंदुरुस्त फिटनेस हे निरोगी काही रोग नाही आपल्याला, पण उद्या चालून जर भविष्यात एखादा गंभीर आजार लागला, TB, कॅन्सर, बायपास, किडनी जर फेल झाली, ऐन टाइमवर जर पैसे जर जवळ नसले, तर या इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून 4 लाख रुपयाचा विमा प्रत्येक कुटुंबाला 1 लाख म्हणजे चौघाला 4 लाख रुपयाचा विमा आम्ही मिळवून दिलेला आहे. त्याच्यानंतर बांधकामगार काम करता उरून पडला, 75% डॅमेज झाला, अपंगत्व जर त्या व्यक्तीच येतंय तर 2 लाख रुपये आम्ही त्या महिलांना त्या पुरुषांना मिळवून दिलेले आहे. त्यानंतर आज नोंदणीकृत बांधकामगारात घटना घडायला नाही पाहिजे. बांधकामगार काम करता त्या व्यक्तीचा वरून पडून जर जागी डेट होती, पोलीस पंचनामावर होतोय, तर त्या ठिकाणी त्या वारसाला 5 लाख रुपये आम्ही मिळवून दिलेले आहे. म्हणजे एक हातमध्ये क्रांती कामगार संघटनेच्या वतीने शासनाचे जे काही विविध योजना येत आहेत ते आम्ही 4 लोकांना कामगारांच्या मुलांना त्यांच्या हिताचं बघत आहोत. आज या ठिकाणी एक हातमध्ये क्रांती कामगार संघटना व आपली माणसं फाउंडेशनच्या वतीनं विविध योजनेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवून, शासनाचे वेगवेगळे उपक्रम राबवून आम्ही त्या लोकांना, कामगार लोकांना त्यांना योग्य ती दिशा दाखवून त्या लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या शासनाच्या विविध योजना त्यांच्या पदरात पाडतात. एक हात मदतीचा क्रांती कामगार संघटना व आपली माणसं फाउंडेशनच्या वतीनं आज जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता, आज बरेच काही महिलांनी नियुक्तीपत्र व सदस्यपद आमच्या माध्यमातून घेतलेले आहे. व सांगायचा मुद्दा असा आहे की शासनाची विविध योजना आज ही बातमी 4 लोकांना पोहोचते, तर तुम्हीही तुमच्या मोबाईलद्वारे व्हॉट्सअपला इतर ग्रुपला पाठवून आजूबाजूच्या जो परिसरामध्ये जे कामगार वर्ग आहे, महिला पुरुष, यांना ही बातमी पोहोचून आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून आज रोजी तुम्ही केव्हाही आमच्या ऑफिसला भेट देऊन, आमच्या प्रतिनिधीला भेटून आमच्या भेट देऊन विविध योजनेचे फॉर्म भरून आमच्या प्रतिनिधी संपर्क साधून आज तुम्ही आमच्या ऑफिसला एक वेळेस अवश्य भेट द्या अशी मी आग्रहाची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मिलिंद मकासरी यांचा रिपोर्ट. पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.